नमस्ते. आज आपण या ठिकाणी इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रथम सत्र परीक्षेचा जो फॉर्मॅट आहे त्यानुसार जी प्रश्नपत्रिका असणार आहे त्याच्या अनुषंगानं कोणते प्रश्न विचारले जातील, संभाव्य प्रश्न कोणते असतील, हा व्हिडिओ आपण चालू केलेला आहे. याच्या अगोदर आपण प्रश्न पहिला आणि प्रश्न दुसरा हे दोन प्रश्न याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत. आज त्याच्याच पुढला जो भाग आहे तो प्रश्न तिसरा आणि प्रश्न चौथा, क्वेश्चन नंबर 3 आणि क्वेश्चन नंबर 4 हे क्वेश्चन आपल्याला पाहिजे आहेत. आणि दोन्ही क्वेश्चन खूप महत्त्वाचे असतात. याच्यामध्येच तुमचं स्कोरिंगचं स्कोरिंग जर व्हायचं असेल तर तुमचं हे क्वेश्चन नंबर 3 आणि क्वेश्चन नंबर 4 मध्येच होतं. कारण की क्वेश्चन नंबर 3 मध्ये एनी 5 तुम्हाला सोडवायचे असतात. आउट ऑफ 8 क्वेश्चन तुम्हाला विचारतात आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 5 सोडवायचे असतात. प्रत्येक क्वेश्चनला 3 मार्क्स असतात. असं जवळजवळ तो क्वेश्चन नंबर 3 जो आहे तो 15 मार्काचा क्वेश्चन्स आहे. त्याच्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 4. हा एनी 1 कुठलाही एक सोडवायचा असतो. 5 मार्काला मोठा ब्रॉड क्वेश्चन असतो. इथंही तुम्हाला 5 पैकी 5 मार्क मिळायला पाहिजेत. याच्या अनुषंगाने आपण हा व्हिडिओ करत आहोत. तर आज पाहूयात आपण क्वेश्चन नंबर 3 इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी. क्वेश्चन नंबर 3. तर क्वेश्चन नंबर 3 मध्ये असतं आन्सर द फॉलोइंग. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. याच्यामध्ये तुम्हाला फर्स्ट क्वेश्चन विचारू शकतो. त्याच्यामध्ये एक्सप्लेन द न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन. सेकंड लॉ जो आहे मोशनचा न्यूटनचा तो सेकंड लॉ तुम्हाला ह्या ठिकाणी एक्सप्लेन करायचा आहे किंवा डिफाईन द फोर्स. एक्सप्लेन द फर्स्ट क्वेश्चन आहे तुमचा एक्सप्लेन न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन. न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन. सेकंड लॉ तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे. त्याचं पूर्णपणे एक्सप्रेशन सेट एफ इज इक्वल टू एम ए पर्यंत हे पूर्णपणे तुम्हाला लिहायचं आहे. सेकंड लॉ त्याचं एखादं एक्झाम्पल एखादं एक्झाम्पल पण तुम्हाला एक्सप्लेन करा म्हणतील तर ते असं तुम्हाला ह्याच्यामध्ये तो एक क्वेश्चन विचारू शकतात. सेकंड क्वेश्चन आहे ह्याच्यामध्ये एक्सप्रेशन ऑफ कायनेटिक एनर्जी. डिफाईन कायनेटिक एनर्जी. डिफाईन कायनेटिक एनर्जी and write its expression. write its expression. हा एक क्वेश्चन तुम्हाला याच्यावरती पडू शकतो. आता न्यूटन सेकंड लॉ तुम्हाला माहित आहे फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मास. एफ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एम ए. तुम्हाला त्याच्यामध्ये मास इनटू ॲक्सेलरेशन त्याचा फॉर्म्युला ह्याच्यामध्ये तुम्हाला मिळतो. त्याच्यानंतर आहे डिफाईन कायनेटिक एनर्जी अँड राईट इट्स एक्सप्रेशन. कायनेटिक एनर्जी बॉडी हॅव्हिंग एनर्जी ड्यू टू इट्स मोशन इज कॉल्ड एज अ कायनेटिक एनर्जी. आणि त्याचा फॉर्म्युला आहे हाफ एम व्ही स्क्वेअर. तो फॉर्म्युला कसा एक्सप्रेस होतो तर तेही इक्वेशन जे आहे ते डब्ल्यू इज इक्वल टू एफ इंटू एस. हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. मग फोर्सचं तुम्हाला फॉर्म्युला आहे एफ इज इक्वल टू एम ए. एसचा फॉर्म्युला इक्वेशन आहे एस इज इक्वल टू तुमचं जे इक्वेशन आहे व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. ह्या दोन फॉर्म्युलानुसार तुम्हाला हे काढता येतं. अगोदर तुम्हाला माहिती आहे डब्ल्यू इज इक्वल टू एफ इंटू एस. मग ह्याच्यावरती तुम्हाला एफचा पण फॉर्म्युला एफ इज इक्वल टू एम ए. त्याच्यानंतर एसचा पण फॉर्म्युला व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. असं हे तुम्हाला सगळं माहीत आहे ह्याच्यामध्ये. तर हे असे फॉर्म्युले व्यवस्थितपणे रिअरेंज करून तुम्हाला शेवटी डब्ल्यू इज इक्वल टू हाफ एम व्ही स्क्वेअर हा फॉर्म्युला तुम्हाला मिळतो. म्हणजेच कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ एम व्ही स्क्वेअर हा त्याचा फॉर्म्युला आहे. अशा प्रकारे तुम्हाला कायनेटिक एनर्जीचं एक्सप्रेशन सॉल्व्ह करायचं असतं. तर व्यवस्थितपणे लक्षात ठेवलं पाहिजे. पुढचं आहे ह्याच्यामध्ये फ्री फॉल. तुम्हाला याच्यावरती प्रश्न पडू शकतो. फ्री फॉल. तिसरं फ्री फॉल कशाला म्हणायचं. फ्री फॉल whenever object fall under the influence of the gravity alone that is called as a free fall. फ्री फॉल कशाला म्हणायचं. एखादी वस्तू जर पृथ्वीकडे फक्त आणि फक्त गुरुत्वाकर्षण बलामुळे आकर्षित होत असेल किंवा ती खाली पडत असेल तर त्या फॉलला आपण काय म्हणतो फ्री फॉल. तर फ्री फॉलचं एक्सप्रेशन व्यवस्थित लक्षात ठेवायचं. एला असताना कुठली एनर्जी असते ॲट द पॉईंट बी हे एक्सप्रेशन व्यवस्थित लक्षात ठेवा. इथून आपण ऑब्जेक्ट सोडलेला आहे. अगोदर सुरुवातीला
बी जवळ हे ए पॉईंट, हा बी पॉईंट आणि हा सी पॉईंट, ह्या 3 पॉईंट जवळ असणारी टोटल एनर्जी. टोटल एनर्जी नेहमी काय असते? टोटल एनर्जी इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी प्लस कायनेटिक एनर्जी. म्हणजेच त्याच्यामध्ये टोटल एनर्जी ही नेहमी काय राहते? mgh. हा फॉर्म हे शेवटपर्यंत राहतं, म्हणजे टोटल एनर्जी रिमेन्स कॉन्स्टंट ॲट एव्हरी पोझिशन. हे असं फ्री फॉलचं एक्सप्रेशन आहे आपल्याला, ते व्यवस्थित पण लक्षात ठेवायचं. डेफिनेशन लिहायची आहे. इथं तुम्हाला माहिती आहे हाईट आहे, ही पूर्णपणे त्याची हाईट, हे त्याचं डिस्प्लेसमेंट x, आणि हे झालं तुमचं h मायनस x. हे असं एक्सप्रेशन व्यवस्थितपणे जर लिहिलं तुम्ही तर याला 3 पैकी 3 मार्क्स मिळायला काय अवघड नाही, सोपं आहे, व्यवस्थित लक्षात ठेवायचं फक्त. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे जो तुम्हाला पाहायचा आहे. ह्याच्यामध्ये आणखी काय, ह्याच्यावरती हे समजलं असेल तुम्हाला, कायनेटिक एनर्जी, टोटल एनर्जी इज इक्वल टू mgh प्रत्येक पॉईंटला. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे तुम्हाला, ह्याच्यावरती एक ऍक्टिव्हिटी आहे पुस्तकामध्ये तुमच्या. एक ऍक्टिव्हिटी लास्ट पेजवर जर आपण बघितलं, टेक द 2 ॲल्युमिनियम चॅनल. काय घेतलेले आहेत? 2 ॲल्युमिनियम चॅनल घेतलेले आहेत. काय केलेले आहेत आपण? टेक 2 ॲल्युमिनियम चॅनल, 2 असे ॲल्युमिनियम चॅनल घेतलेले आहेत आणि ते असं उताराच्या दिशेने काय करून ठेवलेले आहेत, सोडलेले आहेत. आणि त्या दोन्ही चॅनलवरती काय सोडायचं? आपले बॉल सोडायचे, चेंडू जे असतात ते काय करायचं? आपण सोडून द्यायचे. सुरुवातीला चेंडू ज्यावेळेस आपण वर धरतो, समजा असं इन्क्लाइंड पोझिशनमध्ये 2 चॅनल ठेवले, तर त्याच्यावर आपण जेव्हा चेंडू सोडतो त्यावेळेस त्या वरच्या टोकाला असताना त्याच्यामध्ये कुठली एनर्जी असते? व्हिच एनर्जी इज प्रेझेंट ॲट द टॉप. त्याच्यामध्ये कुठली एनर्जी असते? फर्स्ट क्वेश्चन आहे तुमचं, व्हिच एनर्जी इज प्रेझेंट ॲट द इनिशियल पोझिशन. सुरुवातीच्या अवस्थेमध्ये कुठली एनर्जी असते? तर त्याच्यामध्ये आन्सर आहे तुमचं पोटेन्शियल एनर्जी. त्याच्यामध्ये ज्यावेळेस आपण बॉल काय करतो? सोडून देतो, चेंडू सोडतो, त्यावेळेस कुठली एनर्जी? व्हिच एनर्जी ट्रान्सफॉर्मड इन टू द व्हिच वन. कुठल्या एनर्जीचं रूपांतर कुठल्या एनर्जीमध्ये झालेलं आहे? म्हणजे पोटेन्शियल एनर्जी इज कन्व्हर्टेड टू द कायनेटिक एनर्जी. ज्यावेळेस बॉल सोडतो त्यावेळेस तो मोशनमध्ये येतो, आणि मोशनमध्ये असताना त्याच्यामध्ये कुठली एनर्जी एंटर होते? कायनेटिक एनर्जी. त्याच्यानंतर आहे असे 2-3 क्वेश्चन तुम्हाला त्या टेक ॲल्युमिनियम चॅनलवरती पडू शकतात. तर ते ऍक्टिव्हिटी पहा, पुस्तकामध्ये आहे. त्याच्यानंतर व्यवस्थित लक्षात ठेवा, हे एक्स्ट्रा क्वेश्चन आहे, त्याच्यामुळे ह्याच्याकडे बऱ्याच विद्यार्थ्यांचं लक्ष नसतं, परंतु हे ह्याच्यावरती प्रश्न 3 मार्काचा पडू शकतो. ॲल्युमिनियम चॅनलचा क्वेश्चन आहे जो आपल्या पाठ्यपुस्तकाच्या शेवटच्या पानावर आहे ते. त्याच्यानंतर कुठला आहे क्वेश्चन ह्याच्यामध्ये? पुढचा पॉईंट आहे 4था, इलेक्ट्रिक सर्किटची डायग्राम. इलेक्ट्रिक सर्किटची डायग्राम. त्याला कॉम्पोनंट्स देतात, सगळे वेगवेगळ्या प्रकारचे कॉम्पोनंट्स तुम्हाला दिलेले असतात. ते कॉम्पोनंट्स काय करायचे? त्या सर्किट डायग्राम मध्ये व्यवस्थित बसवायचे आणि ती सर्किट डायग्राम काय करायची? कंप्लीट करायची. कंप्लीट द इलेक्ट्रिक सर्किट डायग्राम. इलेक्ट्रिक सर्किट इज अ continuous path in which the various components or resistors are connected one after another. That is called as a electric circuit. तर ते इलेक्ट्रिक सर्किटची डायग्राम तुम्हाला परीक्षेला पडते. त्याच्यानंतर पुढे आहे ह्याच्यामध्ये रेझिस्टिव्हिटी. डिफाइन द रेझिस्टिव्हिटी. रेझिस्टिव्हिटी काय म्हणायचं? रेझिस्टिव्हिटीचे एक्सप्रेशन अबाउट द रेझिस्टिव्हिटी. तर रेझिस्टिव्हिटी कशाला म्हणायचं? किंवा डिफाइन रेझिस्टन्स. रेझिस्टन्स इज अ प्रॉपर्टी ड्यू टू विच अपोजेस द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स. म्हणजे रेझिस्टन्स म्हणजे डिफाइन रेझिस्टन्स आणि रेझिस्टिव्हिटीचे एक्सप्रेशन असं 3 मार्काला पडू शकतं. किंवा त्याचं याचा युनिट सुद्धा विचारतात. रेझिस्टन्स, डिफाइन रेझिस्टन्स अँड राईट एक्सप्रेशन ऑफ रेझिस्टिव्हिटी. रेझिस्टन्स कशाला म्हणायचं? The definition, the property due to which it opposes the flow of electron passing through that wire. That property is called as a resistance. And resistivity is that resistance that is directly proportional to the length. Resistance जो असतो तो कशाची डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो? लेंथ. म्हणजे जेवढी लांबी वाढेल तेवढा रेझिस्टन्स काय होणार आहे? वाढणार आहे. वायरची जेवढी लेंथ वाढणार आहे तेवढा रेझिस्टन्स काय होणार? वाढणार. आणि तो रेझिस्टन्स जो आहे तो इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द एरिया आहे. म्हणजेच आर इनव्हर्सली डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द लेंथ अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द एरिया. दॅट इज आर इज इक्वल टू रो एल अपॉन ए.
म्हणजेच तुमचं हे आहे रेझिस्टिव्हिटी, दॅट इज कॉल्ड एज अ रेझिस्टिव्हिटी. ह्याला हे जे प्रोपोर्शनली कॉन्स्टंट आहे त्याला काय म्हणतो आपण, रेझिस्टिव्हिटी. आणि रेझिस्टिव्हिटीचा फॉर्म्युला मग परत काय म्हणतो, RA/L हे आहे त्याचा रेझिस्टिव्हिटीचा फॉर्म्युला. मग त्याचं युनिट विचारतात, याचा युनिट काय आहे, रेझिस्टन्स कशामध्ये मोजायचा, ओहम. कशामध्ये मोजायचा, ओहम पर मीटर, हे त्याचं SI युनिट आहे. असं त्याचं व्यवस्थितपणे तुम्हाला त्याचं एक्सप्रेशन लिहायचं असतं, तर तुम्हाला ह्याच्यामध्ये 3 पैकी 3 मार्क्स मिळतात. त्याच्यानंतर पुढं आहे पुढचा 7वा प्रश्न आहे. ह्याच्यामध्ये व्यवस्थित लक्षात ठेवा, 7वा क्वेश्चन आहे ह्याच्यामध्ये, कॅल्क्युलेट द मॉलिक्युलर मास. कॅल्क्युलेट द मॉलिक्युलर मासेस. 100% प्रश्न असतोच हा, पडणार म्हणजे पडणार 100%. कॅल्क्युलेट मॉलिक्युलर masses ऑफ फॉलोइंग कंपाऊंड्स. काही तुम्हाला फॉलोइंग कंपाऊंड देतात आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचे असतात, मॉलिक्युलर मासेस कॅल्क्युलेट करायचे असते. फर्स्ट एक्झाम्पल तुम्हाला NaOH चं पडू शकतं, NaOH. H2SO4 चं पडू शकतं. त्याच्यानंतर H2O चं हे पडू शकतं तुम्हाला. असे सोपे एक्झाम्पल्स तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा, म्हणजे त्याचं आपल्याला प्रत्येकाचं काय कॅल्क्युलेट करायचं आहे, मॉलिक्युलर मास. तुम्हाला ॲटॉमिक मासेसचे नंबर दिलेले असतात, ॲटॉमिक मासेस नंबर दिलेले असतात तुम्हाला, त्याच्यावर तुम्ही काय कॅल्क्युलेट करायचं आहे, मॉलिक्युलर मास कॅल्क्युलेट करायचं आहे. ह्याचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे, तो तुम्ही त्याच्यामध्ये पहा. त्याच्यानंतर कॅल्क्युलेट द नंबर ऑफ मॉलिक्युल्स. तुम्हाला पुढेही असंही पडू शकतं, कॅल्क्युलेट द नंबर ऑफ मॉलिक्युल्स. एखाद्या त्याच्यामध्ये किती मॉलिक्युल्स असतील. 8वा आहे, कॅल्क्युलेट नंबर ऑफ मॉलिक्युल्स प्रेझेंट इन गिवन ग्रॅम ऑफ द सबस्टन्स. एखाद्या सबस्टन्सची ग्रॅममध्ये क्वांटिटी देतात आणि त्याच्यामध्ये किती मॉलिक्युल्स असतात. मग त्याची स्टेप सोपे आहेत. अगोदर तुम्हाला मॉलिक्युलर मास काढावं लागतं. त्याचे मॉलिक्युलर मास असतं हे याच्यावरती डिपेंड आहे. हे मॉलिक्युलर मास तुम्हाला मिळाला, समजा NaOH चं मॉलिक्युलर मास आहे 40 आहे, असं आपण बघतोय. 23 आणि बरोबर 40 आहे, बरोबर. NaOH चं किती आहे, मॉलिक्युलर मास 40, म्हणजे 40 ग्रॅम. त्यावेळेस त्याला काय म्हणायचं, 1 मोल. 40 ग्रॅमला काय म्हणायचं, 1 मोल. म्हणजे मॉलिक्युलर मास इन द ग्रॅम which is equalized to the 1 mole of that NaOH. 40 ग्रॅम ज्यावेळेस आपण NaOH तराजूमध्ये घेतो त्यावेळेस त्याला 1 मोल NaOH म्हणतो. मग ते 1 मोल दिलेलं तुम्हाला. मग त्या 1 मोलमध्ये किती मॉलिक्युल्स असतात, 1 मोलमध्ये एकूण मॉलिक्युल झाले 6.022 × 10⁻23. हे एका मोलमध्ये एवढे मॉलिक्युल्स असतात. त्यालाच आपण काय म्हणतो, ॲव्होगॅड्रो नंबर. त्यालाच काय म्हणतो आपण, ॲव्होगॅड्रो नंबर असं म्हणतो. ॲव्होगॅड्रो नंबर झाला 6.022 × 10⁻23. हे असं तुम्हाला त्या प्रत्येक मॉलिक्युल्स मधलं ग्रॅममध्ये जी क्वांटिटी दिलेली असते तसं कॅल्क्युलेट करायचं असतं व्यवस्थितपणे. त्याचाही व्हिडिओ आपण बघितलेला आहे, तो व्यवस्थितपणे पहा, तुम्हाला याच्यावरचे आन्सर नक्कीच आहे. त्याच्यानंतर 9वा आहे तुम्हाला त्याच्यावरती IMP क्वेश्चन, डिफाईन किंवा राईट शॉर्ट नोट ऑन वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन. नोट ऑन वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन कशाला म्हणायचं, अँड गिव्ह इट्स एक्झाम्पल. आता वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन in every crystalline substance consists the fixed number of water molecules that are present in that crystalline substance. These are called as a water of crystallization. प्रत्येक crystalline substance मध्ये काहीतरी फिक्स नंबरचे वॉटर मॉलिक्युल्स प्रेझेंट असतात, त्यालाच आपण काय म्हणतो, वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन. फॉर एक्झाम्पल आहे CuSO4.5H2 म्हणजे ब्ल्यू विट्रिओल म्हणतो त्याला. CuSO4 ला काय म्हणतो आपण, ब्ल्यू विट्रिओल. लक्षात ठेवा, हे पण नाव कधीतरी तुम्हाला विचारू शकतं. CuSO4 म्हणजेच काय, ब्ल्यू विट्रिओल. .5H2O एक्झाम्पल लक्षात ठेवा, CuSO4.5H2O ब्ल्यू विट्रिओल. त्याच्यानंतर FeSO4.7H2O आणि NaHCO3.10H2O. हे असे 3 एक्झाम्पल आपण त्याच्यामध्ये बघितलेले आहेत. ह्याचा व्हिडिओ आपण टाकलेला आहे, तोही बघा, तो पहा तुम्ही व्यवस्थितपणे. त्याच्यानंतर पुढे आहे व्हॅरिएबल व्हॅलन्सी. पुढचा क्वेश्चन आहे
व्हॅरिएबल व्हॅलन्सी कशाला म्हणायचं आणि त्याचे एक्झाम्पल्स. क्वेश्चन आहे तुमचा व्हॅलन्सी किंवा डिफाईन व्हॅलन्सी अँड एक्सप्लेन व्हॅरिएबल व्हॅलन्सी. एक्सप्लेन व्हॅरिएबल व्हॅलन्सी विथ एक्झाम्पल्स. आता व्हॅलन्सी कशाला म्हणायचं? व्हॅलन्सी म्हणजे कंबायनिंग कॅपॅसिटी ऑफ दॅट एलिमेंट इज कॉल्ड एज व्हॅलन्सी. एखाद्या एलिमेंटची कंबायनिंग कॅपॅसिटी किती आहे त्यालाच काय म्हणायचं? व्हॅलन्सी. अँड एक्सप्लेन द व्हॅरिएबल व्हॅलन्सी. सम एलिमेंट्स हॅव मोर दॅन वन नंबर ऑफ व्हॅलन्सी. दिस व्हॅलन्सी इज कॉल्ड एज अ व्हॅरिएबल व्हॅलन्सी. असे काही एलिमेंट्स निसर्गामध्ये आहेत किंवा आपल्या पिरियड टेबलमध्ये आहेत की ज्यांना प्रत्येक एलिमेंटला एक व्हॅलन्सी असते, परंतु अशी काही एलिमेंट्स आहेत की ज्यांना एका नंबरपेक्षा जास्त नंबर हे काय असतात? व्हॅलन्सी असू शकते. म्हणून त्याला काय म्हणायचं? व्हॅरिएबल व्हॅलन्सी. एक्झाम्पल आहे मर्क्युरी, कॉपर आहे. ते दोन एक्झाम्पल लक्षात ठेवा, कॉपर आणि मर्क्युरी, ज्यामध्ये दोनपेक्षा जास्त व्हॅलन्सीज आहेत, एकापेक्षा जास्त व्हॅलन्सी आहेत, म्हणून आपण काय म्हणतो? व्हॅरिएबल व्हॅलन्सी. याचा व्हिडिओ आपण टाकलेला आहे, तो पहा व्यवस्थितपणे, समजून घे, लगेच तुम्हाला समजेल त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर पुढे आहे 11वा क्वेश्चन आहे फॉर्मेशन ऑफ सोडियम क्लोराइड. एक्सप्लेन द फॉर्मेशन ऑफ सोडियम क्लोराइड. हा एक प्रश्न माझ्या अंदाजे की तुम्हाला याच्यावरती एक प्रश्न पडू शकतो. जास्त गॅरंटी म्हणजे जास्त पॉसिबिलिटी वाटते याची की सोडियम क्लोराइडचं फॉर्मेशन कसं होतं. मग त्याच्यामध्ये लिहायचं सोडियमचा ॲटॉमिक नंबर आहे 11281. इट हॅव कॅपॅसिटी टू डोनेट 1 इलेक्ट्रॉन. त्याच्यामध्ये एक इलेक्ट्रॉन काय करतो? डोनेट करतो आणि Na+ तयार होतो. क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर आहे 17287. तो काय करतो? 1 इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतो, म्हणजेच Na वरती 1+ तयार झाला आणि Cl वरती 1- तयार झाला. दोघे कंबाईन झाले की काय तयार झाला? NaCl. अशा प्रकारे तुम्हाला NaClचं किंवा दुसरं फॉर्ममध्ये आहे मॅग्नेशियम क्लोराईड. आपल्या पुस्तकामध्ये दोन्हीचे डायग्राम आहेत, तुम्हाला व्यवस्थितपणे Naचं स्ट्रक्चर, Clचं स्ट्रक्चर, दोघांचं जॉईनिंग वगैरे दाखवलं, व्यवस्थितपणे काढायचं. त्याच्यावरून MgCl2 मॅग्नेशियम क्लोराईड. मॅग्नेशियमचा ॲटॉमिक नंबर आहे 12282. त्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन्स जास्त आहेत, तो 2 इलेक्ट्रॉन देतो दुसऱ्याला आणि त्याच्यावरती Mg++ असे 2 आयन्स तयार होतात. आणि क्लोरीनकडे 1 इलेक्ट्रॉन प्रत्येकाकडे 1 शिल्लक आहे आणि इथे Mg किती आहेत? 2 जण आहेत, म्हणजे दोघांची गरज आहे MgCl2. अशा प्रकारे मॅग्नेशियम क्लोराईडचं पण स्ट्रक्चर व्यवस्थित काढायचं. Mgला मध्ये घ्यायचं आणि 2 बाजूला 2 Cl दाखवायचे. इथं पण Na एका बाजूला आणि एका बाजूला Clचं व्यवस्थितपणे डायग्राम काढायचं. हे असं तुम्हाला हे IMP आहे ते व्यवस्थित करा. त्याच्यानंतर आहे 12वर क्लासिफाय गिव्हन सोल्युशन. तुम्हाला काही सोल्युशनची नावं दिलेली असतात. फॉर एक्झाम्पल H2SO4 किंवा हायड्रोजन सल्फाईड किंवा सल्फ्युरिक ॲसिड, हायड्रोक्लोरिक ॲसिड, नायट्रिक ॲसिड, त्याच्यानंतर सोडियम हायड्रॉक्साईड, अशा सोल्युशनची नावं दिली. आणि क्लासिफाय द गिव्हन सोल्युशन इंटू pH 7 मध्ये येणारे एलिमेंट्स कोणते आहेत किंवा कंपाऊंड्स कोणते आहेत. pH मोर दॅन 7 मध्ये येणारे कोणते आहेत? मोर दॅन 7 कोणते, आणि pH लेस दॅन 7 मध्ये कोण येतात? लेस दॅन 7. असं 3 मार्काला तुम्हाला पडू शकतं. pH 7 मध्ये जे असतात त्याला न्यूट्रल सोल्युशन म्हणायचं. फॉर एक्झाम्पल वॉटर आणि सॉल्ट आहे. pH मोर दॅन 7 मध्ये सगळे बेस असतात. सोडियम हायड्रॉक्साईड, त्याच्यानंतर पोटॅशियम हायड्रॉक्साईड, सोडियम कार्बोनेट, सोडियम बायकार्बोनेट, हे सगळे pH मोर दॅन 7. pH लेस दॅन 7 मध्ये येतात ॲसिड सगळ्या प्रकारचे. अशा प्रकारे तुम्हाला क्लासिफायला 3 मार्काला पडू शकतं. त्याच्यानंतर पुढे आहे क्लासिफाय गिव्हन ऑक्साईड. काही तुम्हाला ऑक्साईड देतात आणि त्या ऑक्साईडचं ॲसिडिक ऑक्साईड, बेसिक ऑक्साईड आणि ॲम्फोटेरिक ऑक्साईड असं 3 प्रकार पडतात. हे तुम्हाला एक नवीन क्वेश्चन तुम्हाला वाटेल, पण आहे त्याच्यामध्ये 3 प्रकार पडतात. ॲसिडिक ऑक्साईड, त्याच्यानंतर बेसिक ऑक्साईड आणि ॲम्फोटेरिक ऑक्साईड असं 3 प्रकार पडतात. पहा याच्यामध्ये तुम्हाला मिळेल पुस्तकामध्ये, किंवा आपण याच्यावरती एक व्हिडिओ बनवूयात. ॲसिडिक ऑक्साईड कशाला म्हणायचं, बेसिक ऑक्साईड कशाला म्हणायचं आणि ॲम्फोटेरिक ऑक्साईड.
अँफोटेरिक ऑक्साईड ZnO, झिंक ऑक्साईड आणि बॉक्साईड Al2O3, याचं एक लक्षात ठेवा. झिंक अँफोटेरिक ऑक्साईड, हे असे 13 क्वेश्चन झाले. याच्यानंतर तुम्हाला पुढे आहे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम, त्याच्यावरती एक प्रश्न पडू शकतो. पुढचा क्वेश्चन आहे 14वा क्वेश्चन आहे IMP, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम म्हणजेच मोमेंटम बिफोर द कोलिजन इज इक्वल टू मोमेंटम आफ्टर कोलिजन. मीन्स दॅट जे मोमेंटम असतं ते बिफोर कोलिजन आणि आफ्टर कोलिजन काय असतं, इक्वल असतं. तो तुम्हाला व्यवस्थितपणे लिहायचा आहे. F2 इज इक्वल टू मायनस F1. ह्या फॉर्म्युला तुम्हाला सगळं लक्षात येतं. F2 इज इक्वल टू मायनस F1. हे जर व्यवस्थित लक्षात ठेवलं तुम्हाला फोर्सचा फॉर्म्युला माहीत आहे, F इज इक्वल टू ma. त्याच्यानंतर ॲक्सलरेशनचा फॉर्म्युला माहीत आहे. ॲक्सलरेशन फोर्सचा फॉर्म्युला आहे F इज इक्वल टू ma. ॲक्सलरेशनचा फॉर्म्युला आहे A इज इक्वल टू v मायनस u अपॉन t. हे असे फॉर्म्युले तुम्ही जर लक्षात ठेवले व्यवस्थितपणे तर तुम्हाला हे एक्सप्रेशन काहीच म्हणजे हे करत नाही, व्यवस्थितपणे तुम्हाला ते ऑटोमॅटिक स्टेप बाय स्टेप सोडवता येतात. त्याच्यामुळे अगोदर तुम्हाला फॉर्म्युले पाठ पाहिजेत, तुम्हाला ते पुट आउट करायचे आणि व्यवस्थितपणे सोडवायचं. म्हणून लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम IMP आहे, ते व्यवस्थितपणे करा. त्याच्यानंतर 15वं जे महत्त्वाचं आहे, एनर्जी कन्व्हर्जनची डायग्राम आहे. एनर्जी ट्रान्सफॉर्मेशनची डायग्राम आपण बघतोय. एनर्जी ट्रान्सफॉर्मेशनची डायग्राम. एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन डायग्राम याच्यामध्ये महत्त्वाचे आहे. आपण तिची बघतोय की नाही, इलेक्ट्रिक एनर्जी कन्व्हर्जन मध्ये आहे इलेक्ट्रिक एनर्जी रूपांतर कशामध्ये होतं असं, तर 2 बाण वगैरे आहेत. हीट, त्याच्यानंतर इकडं साऊंड, असं व्यवस्थितपणे जी ती डायग्राम आहे ती आपल्या सेकंड चॅप्टरमध्ये जी डायग्राम आहे ती व्यवस्थितपणे करा. त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न पडू शकतो. तिथे तुम्हाला चांगले मार्क मिळू शकतात. तिथं 3 मार्काला ती डायग्राम पडण्याची दाट शक्यता आहे, किंवा 5 मार्काच्या ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला ही डायग्राम पडू शकते. त्याच्यामुळे ही डायग्राम व्यवस्थितपणे करायची आहे. बऱ्याच वेळा विचारलेल्या परीक्षेला तरी काही विद्यार्थी गोंधळासारखं करतात. सोपी डायग्राम असताना हातातून मार्क आपल्या विनाकारण न बघितल्यामुळं किंवा न त्याचा प्रयत्न केल्यामुळं किंवा त्याचं डायग्राम व्यवस्थितपणे न सराव केल्यामुळं मार्क जातात. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आहे आपलं ह्याच्यावरती पहा, इक्वेशन जे आहेत न्यूटनचे, त्या इक्वेशनवरती 3 टेबल आहेत आपल्या ह्याच्यामध्ये. v² इज इक्वल टू u² प्लस 2as. ह्याच्यावरती एक फॉर्म्युला आहे. v इज इक्वल टू u प्लस at. तिसरा फॉर्म्युला s इज इक्वल टू ut प्लस हाफ at². ह्या 3 प्रॉब्लेमवरती, ह्या 3 फॉर्म्युल्यावरती 3 बॉक्सेस आपल्या ह्याच्यामध्ये दिसतात पुस्तकामध्ये सुरुवातीलाच चॅप्टर नंबर 1 मध्ये. त्याच्यावरती प्रॉब्लेम्स तुम्हाला पडू शकतात. हे त्याचे चार्ट्स आहेत. त्या चार्ट्सवरती एक प्रॉब्लेम तुम्हाला पडू शकतो. 2 किंवा 3 मार्कामध्ये 100% ह्याचा एक क्वेश्चन पडू शकतोय. त्यामुळे ते व्यवस्थित करा. त्याच्यानंतर दुसरे प्रॉब्लेम्स म्हटलं तर आपल्याला चॅप्टर 4 मध्ये आहे. चॅप्टर 4 मध्ये थर्ड चॅप्टरमध्ये करंट इलेक्ट्रिसिटी, त्याच्यामध्ये पण एक प्रॉब्लेम आहे. इलेक्ट्रिक आयर्न प्रॉब्लेम दरवर्षी पडतोय. इलेक्ट्रिक आयर्न आहे जिची आहे 1100 वॅटची इलेक्ट्रिक आयर्न आहे. 1100 वॅट एवढ्या वॅटची इलेक्ट्रिक आयर्न आहे. युजिंग फॉर 2 hours डेली. आपण ती जी इलेक्ट्रिक आयर्न आहे ती रोज 2 तास वापरतो आहे. सो लेट्स कॅल्क्युलेट एनर्जी कन्झम्पशन. त्या महिन्यामधलं एनर्जी कन्झम्पशन किती आहे. एनर्जी कन्झम्पशन इन मंथ ऑफ एप्रिल. मग एप्रिल महिन्यामध्ये किती एनर्जी कन्झम्पशन आहे. मग तुम्हाला त्याचा फॉर्म्युला माहित आहे. इलेक्ट्रिक एनर्जी इज इक्वल टू P इंटू टी, पॉवर इंटू टाइम. ही एनर्जी इज इक्वल टू P इंटू टी किंवा
हे असं व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. मग इलेक्ट्रिक एनर्जी किती कंझ्युम झाली, पॉवर किती आहे 1100 वॅट, इंटू टाइम किती आहे 2 आवर्स डेली, असं व्यवस्थितपणे कन्व्हर्जन करून ते आपल्याला सोडवायचं आहे. त्याच्यानंतर त्याचं ती जी व्हॅल्यू येते तुमची ती किलोवॅट हॉवर मध्ये येते. कशी येते म्हणजे तुमची किलोवॅट हॉवर मध्ये येते. ते किलोवॅट हॉवरचं रूपांतर तुम्हाला माहिती आहे 1000 वॅट, 1 किलोवॅट इज इक्वल टू 1000 वॅट, असं व्यवस्थित सोडवा, त्याचा सराव करा. आहे आपल्या पुस्तकामध्ये असा एक प्रॉब्लेम आहे तो तुम्हाला त्याचा जर एक सराव केला तर 3 मार्क तुम्हाला हा प्रॉब्लेम परीक्षेला पडू शकतो. त्याच्यानंतर पुढे आहे 3 मार्कामध्ये तुम्हाला हे एक प्रॉब्लेम महत्वाचा आहे. an object of mass 16 kilogram, an object of mass 16 kilogram and an object of mass 16 kilogram and it's moving with acceleration 3 meter per second, acceleration meter per second square, त्याचं acceleration तुम्हाला दिले 3 meter per second square आणि तुम्हाला विचारले कॅल्क्युलेट फोर्स, त्याचा फोर्स किती असेल, फोर्स ऑन इट. फोर्सचा फॉर्म्युला माहिती आहे, F इज इक्वल टू मास इंटू ॲक्सिलरेशन. मास किती आहे 16, ॲक्सिलरेशन किती आहे 3, किती आलं तुमचं 48 न्यूटन. काय झालं त्याचं 48 न्यूटन. मग ते सेम जो फोर्स आहे तो त्याच्यामध्ये आणखी पुढे तुम्हाला विचारलं आहे, सेम फोर्स अप्लाय केला आहे कशावरती 24 किलोग्रॅम मास असणाऱ्या वस्तूवरती. आणि जसं तुम्हाला विचारलंय हे झालं फोर्स, हे झालं मास, आणि तुम्हाला विचारले ॲक्सलरेशन किती असेल, त्याच्यामध्ये किती असेल ॲक्सलरेशन तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. असे 3 मार्काला हा प्रॉब्लेम पडू शकतो जो पुस्तकामध्ये आहे तुमच्या. व्यवस्थितपणे असं जर केलं तर आपल्याला ह्या क्वेश्चन नंबर 3 जो आहे तो तुम्हाला व्यवस्थितपणे चांगले मार्क्स मिळवून देऊ शकतो. हे सगळे क्वेश्चन नंबर 3 मध्ये विचारले जाणारे संभाव्य प्रश्न. लास्ट क्वेश्चन जो आहे तो आपण पाहायचा आहे आणखी. तर क्वेश्चन नंबर 4 मध्ये IMP क्वेश्चन सांगतो आहे तुम्हाला, 5 मार्काला ते प्रश्न पडतात एनी 1. तर त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 4 पहा. क्वेश्चन नंबर 4 पहिला आहे पीएच स्केलचा पॅरेग्राफ आहे बघा, एक पीएच स्केलचा पॅरेग्राफ तुम्हाला विचारू शकतात. पीएच स्केलचा पॅरेग्राफ आहे. त्या पीएच स्केलच्या पॅरेग्राफमध्ये फर्स्ट तुम्हाला विचारलं असतं क्वेश्चन आहे पहिला, व्हॉट इज मीन बाय पीएच, व्हॉट इज मीन बाय पीएच. पीएच कशाला म्हणायचं, पीएच म्हणजेच काय, पी मीन्स पोटेन्स विच कॅल्क्युलेट द स्ट्रेंथ ऑफ दॅट ऍसिड ऑर बेस, किंवा हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन ऑफ दॅट सोल्युशन इज कॉल्ड ॲज अ पीएच. त्याचे डेफिनेशन लिहायचं एक झाला. दुसरा आहे ह्याच्यामध्ये व्हॉट इज द पीएच ऑफ रेन वॉटर. रेन वॉटरचा पीएच किती असतो, रेन वॉटरचा पीएच हा रेन वॉटर जे आहे ते ॲसिडिक फॉर्म मध्ये असतं म्हणून त्याचा पीएच किती आहे 6.5 लक्षात ठेवा. व्हॉट इज पीएच ऑफ, पुढला क्वेश्चन आहे व्हॉट इज पीएच ऑफ प्युअर वॉटर, जे आपण पाणी पितो प्युअर वॉटर, त्याचा पीएच आहे 7. किती त्याचा पीएच 7 आहे. त्याच्यानंतर पुढे आहे व्हॉट इज पीएच ऑफ लेमन ज्यूस. लेमन ज्यूसचा पीएच किती आहे लेस दॅन 7, कारण की त्याच्यामध्ये ऍसिड असतं. लेस दॅन 7 लक्षात. लेमन ज्यूस मध्ये काय असतं ऍसिड असतं, त्याच्यामुळं 7 पेक्षा कमी असतो. आणि लास्ट 5 विचारले व्हॉट इज पीएच ऑफ वॉशिंग सोडा. वॉशिंग सोड्याचा पीएच किती आहे, तर वॉशिंग सोडा जो आहे तो बेसिक फॉर्म मध्ये असतो म्हणून त्याचा आहे मोर दॅन 7. असा तुम्हाला 5 मार्काचा क्वेश्चन आहे जो व्यवस्थितपणे सोडवायचा आहे. तुम्हाला पॅरेग्राफ दिलेला असतो त्याच्यामध्ये 5 क्वेश्चन विचारलेले असतात. व्हॉट इज मीन बाय द पीएच, व्हॉट इज द पीएच ऑफ रेन वॉटर, व्हॉट इज द पीएच ऑफ प्युअर वॉटर,
व्हॉट इज द pH ऑफ द लेमन ज्यूस अँड व्हॉट इज द pH ऑफ वॉशिंग सोडा. असे 5 पैकी 5 मार्क तुम्हाला मिळायला पाहिजेत. पुढचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 4 मध्ये, जो तुम्हाला महत्त्वाचा आहे. दुसरा, राईट द 5 एक्झाम्पल्स, राईट 5 एक्झाम्पल्स ऑफ न्यूटन्स लॉ ऑफ मोशन्स. न्यूटनचे जे सगळे लॉज आहेत, न्यूटन्स लॉचे मोशनचे जे न्यूटन्स लॉ आहेत त्याचे 5 एक्झाम्पल लिहायचे आहेत. म्हणजे फर्स्ट लॉचं, सेकंड लॉचं आणि थर्ड लॉचं. तर तिन्हीचे एक्झाम्पल तुम्हाला 5 एक्झाम्पल तिथं तुम्हाला लिहायचे आहेत. त्यामुळे तिथेही तुम्हाला 5 पैकी 5 मार्क मिळायला पाहिजेत. सोपा आहे प्रश्न. थर्ड लॉ आपल्याला माहिती आहे, एव्हरी ॲक्शन फोर्स हॅज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन फोर्स. लॉन्चिंग ऑफ द रॉकेट किंवा फायरिंग ऑफ द रॉकेट, हे अशा व्यवस्थितपणे तुम्ही सोडवा. त्याच्यानंतर पुढे तिसरा जो IMP क्वेश्चन आहे 5 मार्काचा, तो तुम्हाला पाहायचा आहे. तिसरा आहे तो आपल्या ह्याच्यामध्ये रेजिस्टर्स इन पॅरल किंवा रेजिस्टर्स इन सेरीज, त्याच्यावर तुम्हाला विचारतात. रेजिस्टर्स इन series combination and its characteristics when resistors are connected one after another in such a way that there is a electric current is constant, that combination is called as a series combination. असं व्यवस्थितपणे तुम्हाला लिहायचं आहे. त्याचं एक्सप्रेशन आणि त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स ते पाठ करा व्यवस्थितपणे. चौथा आहे रेजिस्टर्स इन पॅरलल कॉम्बिनेशन अँड इट्स कॅरेक्टरिस्टिक्स. त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे त्याच्यामध्ये when resistors are connected one below another in such a way that there is a potential difference is constant, that is called as a parallel combination. ते व्यवस्थितपणे तुम्ही सोडवायचं आहे. 1/r is equal to 1/r1 plus 1/r2 plus 1/r3. त्याच्यामध्ये सेरीज मध्ये आहे RS is equal to R1 plus R2 plus R3 dash 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 RN हे ह्याच्यामध्ये. आणि पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये 1/R3 is equal to 1/R1 plus 1/R2 plus 1/R3 dash 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 1/RN. असं व्यवस्थितपणे तसं कसं येतं ते व्यवस्थितपणे तुम्ही लक्षात ठेवा. दॅट इज बेस्ड ऑन ओहम्स लॉ. ज्याला ओहम्स लॉ व्यवस्थितपणे समजलेला आहे, त्या ओहम्स लॉ ज्याला समजतो त्याला हे सेरीज कॉम्बिनेशन आणि पॅरलल कॉम्बिनेशन हे व्यवस्थित लक्षात येतं. कारण ओहम्स लॉ काय आहे, V is equal to IR. V is equal to IR म्हणजेच potential difference passing to that potential difference is directly proportional to the electric current. R is the resistance. ह्याच्यावरती पण तुम्हाला प्रॉब्लेम पडू शकतो बघा. V is equal to IR potential difference, ज्यामध्ये तुम्हाला रेजिस्टन्स हे ओहम मध्ये असतं. त्याच्यानंतर हे जर विचार तुम्हाला कॅल्क्युलेट द पोटेन्शियल डिफरन्स असं जर विचारलं तर तुम्ही कुठला फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, V is equal to I into R. व्यवस्थितपणे सोडवा. त्याच्यावरती आणखी तुम्हाला महत्वाचा शेवटचा क्वेश्चन जो पाहायचा आहे आपल्याला, आपल्या पुस्तकामध्ये आहे पाठ्यपुस्तकात x1 x2 x3 असला क्वेश्चन दिसतो तुम्हाला. तर x1 x2 and x3 मध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे. तुम्ही जर पाहिलं आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये एक्सरसाइज मध्ये आहे करंट फ्लो थ्रू द x1 x2 and x3. त्याच्यामध्ये कुठलं कॉम्बिनेशन आहे, तर फर्स्टचा आन्सर आहे तुमचं सेरीज कॉम्बिनेशन. फर्स्टचा आहे सेरीज कॉम्बिनेशन. तीन जे रेजिस्टर्स आहेत x1 x2 आणि x3 ते कुठल्या कॉम्बिनेशन मध्ये जोडले आहेत, तर त्याचा आन्सर आहे सेरीज कॉम्बिनेशन. दुसरा पॉइंट आहे जो तुम्हाला विचारला त्याच्यामध्ये x इज लार्जर दॅन x1 x2 x3. म्हणजेच R1 इज इक्वल टू R1 प्लस R2 प्लस R3. टोटल रेजिस्टन्स इज इक्वल टू ॲडिशन होते कशाची, R1 R2 आणि R3 म्हणजे लार्जर होतोय. म्हणजे आपल्याला x1 x2 च्या ऐवजी आपल्याला R1 R2 R3 माहिती आहे. R इज इक्वल टू R1 प्लस R2 प्लस R3. ह्याच्यामध्ये हा रेजिस्टर जो आहे तो यांच्यापेक्षा काय जास्त आहे, लार्जर आहे. म्हणजे हे कुठलं आहे, हे कुणाचं एक्सप्रेशन आहे, सेरीज कॉम्बिनेशन. म्हणून ह्याचं हे आन्सर काय येते, सेरीज कॉम्बिनेशन. हा लार्जर शब्द दिसला तर त्याला काय लक्षात ठेवायचं, सेरीज कॉम्बिनेशन. तिसरं आहे x इज
स्मॉलर दॅन x1 x2 आणि x3. ज्यावेळेस x हे लहान असतं कोणापेक्षा, x1 आणि x2 आणि x3 पेक्षा. हे आहे 1/r = 1/r2 + 1/r2 + 1/r3. त्याच्यामध्ये हे जे आहे ते यांच्यापेक्षा काय असतं, कमी असतं. जसं जसं आपण पुढे सरकत चाललोय त्याच्यामध्ये त्याची व्हॅल्यू काय होते, कमी होत जाते. मग ह्याचा आन्सर आहे तुमचं पॅरलल कॉम्बिनेशन. हे 3 मार्काचं झालं. त्याच्यानंतर चौथा आहे, पुढचा आहे चौथं, इलेक्ट्रिक करंट इज सेम इन which कॉम्बिनेशन. कुठल्या कॉम्बिनेशन मध्ये इलेक्ट्रिक करंट सेम असतो किंवा कॉन्स्टंट असतो. तर याचा आन्सर आहे सेरीज कॉम्बिनेशन. इलेक्ट्रिक करंट कोणामध्ये सेम असतो, सेरीज कॉम्बिनेशन मध्ये. असं तर लक्षात ठेवा, सेरीज आय आहे. आय म्हणजेच काय, इलेक्ट्रिक करंट कॉन्स्टंट. पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये पी आहे. पी म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स. पी म्हणजे काय, पोटेन्शियल डिफरन्स कॉन्स्टंट. पी म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स कॉन्स्टंट. सेरीज मध्ये काय कॉन्स्टंट असतो, इलेक्ट्रिक करंट. म्हणजे इलेक्ट्रिक करंट इज सेम किंवा कॉन्स्टंट कुठल्या कॉम्बिनेशन मध्ये, सेरीज कॉम्बिनेशन मध्ये. आणि पाचवं लास्ट आहे पोटेन्शियल डिफरन्स इज कॉन्स्टंट. पोटेन्शियल डिफरन्स इज कॉन्स्टंट कुठल्या कॉम्बिनेशन मध्ये. तर याचा आन्सर आहे पॅरलल कॉम्बिनेशन. असं 5 मार्काचं. किंवा असे विचारू शकतात 6वं, x = x1 + x2 + x3 कुठलं कॉम्बिनेशन आहे. याचाही आन्सर आहे सेरीज कॉम्बिनेशन. किंवा 7वं, हे 7 क्वेश्चन लक्षात ठेवा जे तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये आहेत. तर हे असं तुम्हाला 5 मार्काचा याच्यावरती क्वेश्चन विचारू शकतात. किंवा मॉलिक्युलर मास कॅल्क्युलेट करा. हे असं संभाव्य क्वेश्चन आहेत. हे एवढे जरी तुम्ही केले तर तुम्हाला नक्कीच चांगले मार्क मिळतील. ह्याच्यामध्ये हे व्यवस्थित पहा आणि पाठांतर करा, जेणेकरून तुम्हाला प्रथम सत्र परीक्षा ही चांगली सोपी जाईल. आवडला असेल व्हिडिओ तर तुमच्या मित्र आणि मैत्रिणींना पाठवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून त्यांनाही फायदा होईल. सबस्क्राईब करा. धन्यवाद.